हा विषय माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. अंधश्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय, बरोबर. त्यातला थोडक्यात तुम्हाला एक विषय सांगतो की नवस, नवस हे गोष्ट माहिती आहे का? नवस म्हणजे काय? नवस, नवस सगळ्यांना माहिती आहे नवस म्हणजे काय, बरोबर. आता मी सांगतो तुम्हाला, नवस सुद्धा एक अंधश्रद्धेचा भाग आहे. कसा तर विचार करा, आपण दीड जाणा माणूस आहे, बरोबर. तरी सुद्धा आपण काही गोष्टींसाठी देवाकडे नवस मागतो. कोणत्या गोष्टी? जर काय आजारी एखादा व्यक्ती, अरे आजार बरा होऊ दे, नवस मागतो. मुलीचं लग्न ठरत नाही तर नवस मागतो, बरोबर. मुलाला जॉब लागत नाही तर नवस मागतो, बरोबर. जर एखादी गोष्ट मिळत नाही तर त्या गोष्टीकडे आपण काय करतो? नवस मागतो. पहिली गोष्ट म्हणजे नवस म्हणजे ना की जी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्या गोष्टीला आपण देवाकडे, म्हणजे देवाला म्हणतो ही पूर्ण होते आणि ती मला मिळू दे, असं देवाला आपण बोलतो, बरोबर ना. त्याला आपण म्हणतो नवस. तुम्हाला वाटतं हे योग्य आहे का अयोग्य आहे? बरोबर. कारण नवस ही गोष्ट काय आहे की मित्रांनो, जे तुम्हाला जीवनामध्ये कष्ट येणार आहे, जे जीवनामध्ये तुम्हाला दुःख येणार आहे, बरोबर ना, किंवा सुख येणार आहे, या गोष्टी येतच राहतात. त्याला ठामपणे लढाई करणं हे तुमचं काम आहे, बरोबर. जी गोष्ट कठीण आहे त्या कठीण गोष्टीमध्ये जाणं हे तुमचं काम आहे, बरोबर. कारण का तुम्ही त्याला पाठी लढलेच नाही तर ती गोष्ट पूर्ण होणार नाही. जीवनामध्ये दुःख हे असतंच. असा कोणता व्यक्ती आहे का त्याला दुःख नाहीये, त्याला अडचण येत नाहीये, त्याला कोणताच काही प्रॉब्लेम येत नाही, असं कोणती गोष्ट आहे का? नाही. जर का जीवनात दुःख निघून गेलं, या अडचण निघून गेल्या, तर मग त्या जीवनाला काय अर्थ राहील का? काहीच नाही ना. त्याला काय व्हॅल्यू राहणार आहे का? आतापर्यंत जे मोठे मोठे व्यक्ती घडलेले आहेत त्यांनी काय केले? जी काय संकट असतील त्याच्यावर त्यांनी मात मिळवलेली आहे, बरोबर ना. तेव्हा त्यांना आपण म्हणतो का ह्यांनी कष्ट करून पुढे आलाय, ह्यांनी त्याला लढाई दिली म्हणून तो पुढे आलाय. मग त्यांनी नवस मागितला असतं त्याला आपण व्हॅल्यू दिली असती का? असं कधी पाहिलं का? अरे नाही बाबा, हा डॉक्टर झाला, ह्यांनी नवस मागितला म्हणून डॉक्टर झाला, अरे किती भारी माणूस आहे, असं कधी आपण वक्तव्य केलंय का? आपण काय करू? नाही, त्या व्यक्तीने लहानपणापासून अभ्यास केला, त्याच्यानंतर ज्या गोष्टी त्याला भेटत नव्हत्या नाही का त्यासाठी त्यांनी धडपड केली, बरं. आपल्यासाठी पुस्तकं वाचायला मिळत नव्हती तर त्यांनी काम करून अभ्यास केला, ह्या गोष्टी आपण प्राऊड होऊन सांगतो, बरोबर ना. अशा गोष्टी. त्यामुळं हे नवस मागणं म्हणजे मला असं वाटतं की आपण देवाकडे भीकच मागतो, बरोबर ना. त्यामुळे ती कुणीही म्हणजे मागणंच नाही, ते स्टॉपअप करून टाका, नाही का. नवस मागण्याने काही होत नाहीये. जे करायचं ते आपल्याला स्वतःहून ठामपणे उभं राहून करायचंय. माणसाचं माइंड चालतं, बरोबर ना, तर आणखी जास्त चालतं. काय तर बाबा मला सांगा, नवस करताना सुद्धा काही काही तर असे नवस करतात, म्हणतात की देवा मला हा नवस आहे, माझ्या समजा मुलाला कामाला लाव, मी कोंबडा देतो तुला. काय जर मी बकरच कापतो बाबा, हा. अरे आता सांगा, काय काय लोक तेव्हा तुला ते धोतर विकर काय नाही का ते घेऊन देतो तुला, पोशाख काय असेल तो घेऊन देतो तुला, बरोबर. देवाला याची अपेक्षा असते का? देवाला ते पाहिजे असतं का? जो कोण असेल तुमचा, कोण देव असेल, कोण फकीर असेल, फकीराकडे कोण, प्रत्येकाचे गॉड वेगवेगळे, बरोबर ना. काही त्याला गॉड म्हणतील, काही फकीर म्हणतील, काही देव म्हणतील, यासाठी प्रत्येक काय अल्लाह म्हणतील, काय जे असेल ते असेल. पण त्याला ते अपेक्षा आहेत का त्या माणसाला? कारण बकर झाल्यावर मी खुश होणार आहे, नाही का. बाबा अनिल मला काय नाही, मी कोंबडा देतो, आता कोंबडा देतो का? मग तुझं म्हणून मी बकरा देतो, तेव्हा माझं आहे का? असं कुठं आहे का? होणार आहे का ते? मग आपण का म्हणून त्यांच्याकडे मागतो? जरी बकरं कापलं, कोंबडा खाल्ला, आपणच खातो आणि त्याच्यावर देवाला काय गांजा लागतं ते पण मारतो, कोणता दारू पण पितो, नाही बाबा झालं खुश त्याच्यामध्ये, मग माझं बरं होईल, बरोबर ना. ही अपेक्षा शून्य आहे. काही काही ठिकाणी असं होतं की एका ठिकाणी एखादा देव नाही का, त्याच्या बाकीची लोक हा देवले प्रसन्न होतो किंवा हा गॉड नाही का लय मोठा आहे त्याचं नाव वगैरे असं होतं, नाही का. मग आपण भोळे बापडे तिथे जाऊन थांबतो वगैरे, त्याच्याकडे मराठी लाईन लागलेली असते, त्याचे बंद काय ते म्हणतात त्याला हे करायला, जागृतस्थान म्हणतं ते काय म्हणतं, नाही का. लोकांनी तयार केलं, हा सगळं लोकांनी तयार. आपण जाऊन थांबतो उभा, वाट बघतो, अरे कधी मला त्याच्यावर दर्शन भेटते वगैरे वगैरे, नाही का. तर तुमचं काहीच नाही, तुमच्याच शरीराला त्रास, तुमच्या डोक्याला त्रास. बाकीचा काय बाजार मांडलेला असतो, कोंबडी घ्या, त्या काहाला कापायला, हा प्रसाद घ्या, तो सगळं धंदा चाललेला असतो. दुसरं काय? आता मला सांगा, हजारो नारळ त्या समोर येतात, तो देव त्या ऍक्सेप्ट करतो का? दगड तर काय माहिती, त्या तेच घेतात नारळ तेच बाहेर विकले जातात, बरोबर ना. दुसरं काय? म्हणून तुम्ही त्यातनं सावध व्हा. आता मला सांगा, जर असा कोण नवस करू शकतं का की मी काय परीक्षेला जात नाही, माझा नवस आहे देवा तू मला पास कर, मी कोंबडा काय बकरा पण कापतो, ते होऊ शकतं का? इथं आपलं मन तयार होतं का त्या गोष्टीसाठी? हा, ते आपलं मन तयार करतं का त्याला? आपलं मन जागृत असतं ना. काय काही तुम्हाला पोरगं होत नाही म्हणून पण नवस करतात की देवा मला पोरगा होते, बरोबर ना. त्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्याला म्हणतात अंधश्रद्धा. काय म्हणतात? अंधश्रद्धा. एखादा व्यक्ती म्हणला का तू देव लयच भारी आहे, मला फरक पडला वगैरे वगैरे वगैरे, ते त्याचं वाक्य, त्याचं बोलणं, त्याचा आपण भरोसा ठेवणं अयोग्य का योग्य आपण ठरवणं गरजेचं आहे, बरोबर. काय काय ठिकाणी ही अंधश्रद्धा इथपर्यंत पसरलेली आहे
की नरबळी म्हणजे मुलाला सुद्धा मारून टाकलेले, नरबळी दिला म्हणजे तो प्रसन्न होईल. देवाची इच्छा असते का मारून टाकायला मुलाला मी प्रसन्न होईल, बकरं कापा कोंबड्या कापा मी प्रसन्न होईल? देवाचा काय संबंध आहे का याशी? मग आपणच आपली मानसिकता येते, त्यामध्ये अंधश्रद्धा मोड घेते. त्यामुळं कुणीही कधी हे नवस आहे ही भीक कधी देवाकडे मागू नका. तुमचं सामर्थ्य तुम्ही तयार करा, स्वतःला तुम्ही घडवा आणि स्वतः तुम्हाला घडवा आणि तुम्ही पुढे जा. आणि या अंधश्रद्धेत जेवढं लांब जाता येईल तेवढं तुम्ही लांब जा, याच्यापर्यंत येऊ नका. मी का सांगतोय? कारण का की ही आजची गरज आहे, बरोबर ना? ही आजची गरज आहे. यातनं तुम्ही थोडंसं बाहेर पडा, स्वतःला सामर्थ्य द्या.